आलं काय होतं, ज्यावेळेस पवार साहेबांनी इथं कामं केली, पवार साहेबांनी कामं केल्यानंतर त्यांच्याबरोबर वळसे पाटील सुद्धा होते. त्या वळसे पाटलांच्या अनुषंगाने गावामध्ये खूप कामं झाली. आमची ग्रामपंचायत मागील 15 वर्षामध्ये विरोधी पक्षाची सत्ता होती. जरी गावाला साहेबांचं गाव जरी असलं तरी 15 वर्ष विरोधी पक्षाची सत्ता होती. आता साहेबांची सत्ता पुन्हा आली आहे. म्हणजे राष्ट्रवादी साहेबांनी विकास खूप केला, तालुका हिरवागार केला, नंदनवन केलं, परंतु साहेबांनी पवार साहेबांना सोडून भारतीय जनता पक्ष शिवसेना यांच्यासोबत सत्तेत सहभागी झाले. त्याचा काही फटका बसेल का? आणि देवदत्त निकम, सुरेश भोर, राजाराम बानकेले ही मंडळी आता आमदारकीची स्वप्न पाहतात. ठीक आहे, काय हरकत नाही. वळसे आपलं देवदत्त निकम असेल, सुरेश भोर असतील किंवा इतर कोणी असतील, हे आमचे समकालीन साहेबांबरोबर काम करणारे, आम्ही त्यांच्याबरोबर सुद्धा काम केलेलं आहे. अरुण असेल किंवा देवदत्त असेल किंवा सुरेश भोर असतील, राजाराम बानकेले असतील, हे दुसऱ्या फळीतले कार्यकर्ते साहेबांचे कार्यकर्ते होते. पण यांचा असा फारसा फरक पडणार नाही. मागच्या इलेक्शनला काय होतं, थोडंसं ओबीसी फॅक्टरसुद्धा चाललं आमच्या गावामध्ये. त्यामुळं जो साहेबांचा मतदार आहे ॲक्च्युअल, पण गंमत अशी आहे का तो मतदार परत ह्या इलेक्शनला साहेबांच्या बरोबरच काम करत. लोक वळसे पाटलांनाच निवडून का देतील आणि जे उभरतं नेतृत्व आहे त्यांना का नाकारतील? उभरत्या नेतृत्वाकडे एजेंडा नाही आहे काही कामाचा. सगळ्यात महत्त्वाचं काय तुम्हाला काय वाटतं, आंबेगावचा आमदार कोण हवा? वळसे पाटील हवे का बदल करायला हवा? मी तर वळसे पाटील साहेबांचा आणि साहेबच आमदार होतील याचा पण पूर्ण विश्वास उभरतं. साहेबांचा विकास, साहेबांचं जी दूरदृष्टी आहे तालुक्याच्या बाबतीत, साहेबांनी विकास केला खऱ्या अर्थाने. साहेब ज्या टायमाला आमदार झाले त्या टायमाचा तालुका जर पाहायला गेला आणि आता साहेब 35 वर्ष राजकारणात आहे, त्या टायमाचा तालुका पाहायला गेला तर जो फरक आहे दोन्हीच्या मधला, दुष्काळ आणि सुकाळ याच्यातला जो फरक आहे सुकाळाला, तो फक्त आणि फक्त नामदार साहेबच करू शकतो. बाकी देवदत्त निकम यांचे शिष्य असं म्हणतायत की आता गुरुला चितपट करायची. साहेबांच्या असे बरेच शिष्य उभे राहिले साहेबांच्या विरोधात. साहेबांनी त्यांना चितपट केलेलं आहे. येणारा काळ ठरवीन चितपट कोण होते कोण नाही. ताई नमस्कार, काय नाव? का तुम्ही अच्छा या गावचे सरपंच आहात? काय गावचा विकास काय म्हणतो? एकदम चांगल्या पद्धतीने आमच्या गावचा विकास साहेबांच्या माध्यमातून होतं, याचा भरपूर आनंद होतो. आणि आमच्या गावातून सांगायचं झालं तर आम्हाला वळसे पाटीलच प्रश्नच विचारला नाही, आमदार हवेत. अच्छा, वळसे पाटीलच आमदार हवे. देवदत्त निकम का नको? सुरेश भोर का नको? प्रभाकर बांगर का नको? साहेबांच्या मागे ठाम आहे. चला मॅडमला आपण जास्त हे करायला नको. भाऊ तुम्ही काय सांगाल? वळसे पाटलांची मंडळी ही सगळी गोडवे खातात. लोक असं म्हणतात परिवर्तन करायला हवं, तोच माणूस त्याच खुर्चीवर का? आता कुठेतरी बदल करायला हवा. बदल करायला हवं हे प्रत्येकाचं शेवटी मत आहे. परंतु विकासाच्या दृष्टीने जर पाहिलं तर आज मी ते स्वतः रिटायर होऊन मी आता 5-6 वर्षामध्ये आली. कुठल्या पोस्टवर? मी रिझर्व्ह बँकेमध्ये सर्व्हिसला होतो आणि आता इथे रिटायर होऊन गावी चेंज राहिलेली. परंतु त्यावेळेला पूर्वी गावाला यायचं, त्यावेळेचं गाव आणि आता जे गाव, त्यात फार आपल्याला त्याचा आम्हाला सांगता आलेलं नाही. म्हणून वळसे पाटीलच असावे. बरोबर आहे, नवीन लोकांना हे द्यायला पाहिजे हाही विषय असेल, परंतु जेवढा अनुभव आणि म्हणतात ना सत्तेमध्ये गेल्यानंतर मंत्रिपद किंवा विकास कामांना गती देण्याचे जे काय बळ असतं त्या सत्तेमधून, ते फक्त वळसे पाटलांकडे आहे. तर वळसे पाटलांनी शरद पवारांना सोडलं, त्याचा काय फटका बसेल? नाही, तसं काही आमदारी केलं नाही. बस खासदारी केला कदाचित आमच्या काही लोकांनी केले असेल त्याचा प्रकार. ओबीसी आता आमच्या चाललं, चाललं ओबीसी पॅक्ट चालला किंवा जुन्या लोकांची मतं शरद पवारांची अजूनही ही आहे. परंतु जर आंबेगाव तालुक्याचा विचार केला, विकासाचा विचार केला, वळसे पाटील हे अत्यंत गरजेचं आहे. आणि आमच्या गावात तरी खरोखरच आज मी बघतोय एवढ्या 5-6 वर्षामध्ये जवळजवळ 3 ते 4 कोटीची कामं वळसे पाटलांमध्ये झाली. आज पण आम्ही त्यांच्याकडे जातो तर कुठल्याही कामाला ते आमच्याकडे नाही म्हणत एकदम आंबेगाव तालुक्याचा विकास वळसे पाटलांनी केला आहे.
भविष्यकाळात करतील. म्हणून आम्हाला बदल करायचे नाही, वळसे पाटलांना पुन्हा आमदार करायचे आणि ते आमदार झाल्यावर पुन्हा मंत्री होतील, तालुक्याचा गावचा विकास होईल, इतरांना आम्ही संधी देणार नाही. अशा प्रकारे हा मतदारांचा आजचा कल आहे. आता आज जे मतदार बोलतात तेच उद्या होईल अशी परिस्थिती राहते असं नाही. परंतु एकंदरीत आपण जसं म्हणतो बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, तसं आंबेगावकरांचा जो कल आहे तो वळसे पाटलांच्या बाजूने जास्त आहे. त्याचं कारणही तसंच आहे. वळसे पाटलांनी आतापर्यंत केलेली कामं, लोकांना दिलेली साथ, लोकांचं मिळत असलेलं प्रेम, यामुळे वळसे पाटलांचा प्रतिसाद जास्त मिळतो. आपल्यासोबत एक दुसरे बाबा आहेत, त्या बाबांशी आपण गप्पा मारूया. बाबा नमस्कार, काय नाव? माझे कुठलं गाव? पिंपळगाव घोडा. आता विधानसभेला कोणाला निवडून द्यायचं? वळसे पाटलांना. आता इतरही काही नावांची चर्चा होते, देवदत्त निकम, सुरेश भोर, काय आपले वळसे पाटील पहिल्यापासून बदलायचं नाही का नाही बदलायचं? विकास झालेला आहे. नवीन माणसाला संधी कधी द्यायची? त्यांची खुर्ची खाली जाणार, तर खुर्ची खाली करणं आपल्या हातात आहे. आपल्या हातात नाही. जे माणूस काम करतो त्याला वोटिंग द्यायला काम आहे ना आपलं. म्हणजे कामाच्या माणसाला पुन्हा पुन्हा निवडून द्यायचं. बाकीच्यांनी काय करायचं? बाकीच्यांनी गोटे घालेल, दुसरं काय करायचं? बाबांच्या म्हणण्याचा अर्थ विनोदावर नेऊ नका. ज्या वळसे पाटलांनी कामं केलीत, कामाच्या माणसाला आम्ही साथ देणार, कामाचाच माणूस निवडून देणार, असं बहुतांशी मतदारांचा कल दिसतो. जी नवीन मंडळी आमदार होण्याचे स्वप्न पाहत आहेत त्यांनी जनतेसाठी काही करावं, वळसे पाटलांसारखं किमान काम करण्याचा प्रयत्न करावा. भविष्यकाळामध्ये ह्या लोकांना योग्य वेळी लोक निर्णय घेतील. परंतु आज तरी वळसे पाटलांचं पारडं बहुतांशी जास्त जड आहे. सुरेश वाणी, रिंगण टाइम्स, पिंपळगाव घोडा.